जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. आरोग्य विभाग गटक ड आणि गटक क चा रिझल्ट जाहीर झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मेरिट लिस्ट जाहीर झालेली आहे आणि तुमचे रॉ मार्क आणि नॉर्मलायझेशन मार्क हे दोन्ही त्यांनी जाहीर केलेले आहे. बघू शकता, आफ्टर ऑब्जेक्शन मार्क आणि आफ्टर नॉर्मलायझेशन मॅक्झिमम रेंज 200 आणि मॅक्झिमम रेंज 0. म्हणजे आता तलाठीसारखं 200 पैकी 214 मार्क नाही आहे यामध्ये. मी जेवढे चेक केलेले आहे, मी जास्त चेक नाही केले, पण माझ्या निदर्शनास सध्या तरी आलेलं नाही आहे. तर बघा, इथे जास्त मार्कसुद्धा नाही वाढलेले आहे. 102 मार्क याला रॉ होते आणि 110 मार्क आलेले आहे. आणि काही काही विद्यार्थ्यांचे मार्कसुद्धा कमी झालेले आहे किंवा इतक्या जास्त फरकाने वाढलेले नाही आहे. जसे मार्क तलाठीमध्ये वाढलेले होते, जसे वाढत असते 8 ते 2 मार्कच्या रेंजमध्येच तुम्हाला दिसणार आहे यामध्ये. कारण की बघा, इथे 102 मार्क आहे आणि 110 मार्क झालेले आहे. म्हणजे काय झालेलं आहे, फक्त 8 मार्क वाढलेले आहे. आणि काही काही विद्यार्थ्यांचे कमीसुद्धा मार्क झालेले आहे. तर हा लॉससुद्धा आहे नॉर्मलायझेशनचा आणि फायदासुद्धा आहे. बघा, 98 वाल्याचे 109 मार्क झालेले आहे. तर अशा प्रकारे काही विद्यार्थ्यांचे मार्क वाढलेले आहे, काही कमी झालेले पण दाखवतो तुम्हाला. इथे बघू शकता, 108 मार्क होते रॉ आणि इथे फक्त 109च मार्क झालेले आहे. म्हणजे फक्त 1 पॉईंट काहीतरी मार्क वाढलेले आहे. इथे बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, 112 या विद्यार्थ्यांना रॉ मार्क होते आणि यांचे मार्क कमी होऊन 108 पॉईंट काहीतरी मार्क झालेले आहे. 32-44 असे काहीतरी मार्क झालेले आहे. म्हणजे काही विद्यार्थ्यांचे मार्क कमीसुद्धा झालेले आहे आणि जास्तसुद्धा झालेले आहे. शिफ्टच्या टफनेसनुसार हे कमी जास्त मार्क झालेले आहे. तर ह्या संपूर्ण याद्या तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे. टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. किंवा तुम्हाला वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, ते सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे. टेलिग्राम चॅनल जॉईन करा सर्वांनी. धन्यवाद.